नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली न्यूज घेऊन येतोय। IBPS आणि RRB 2024-25 चा कॅलेंडर जस्ट काही वेळापूर्वी रिलीज झालेला आहे। आता यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, IBPS मध्ये असलेलं प्रोबेशनरी ऑफिसर आणि RRB मध्ये असलेले ऑफिस असिस्टंट, ठीक आहे। आता या दोन्ही एक्झाम्स वेगवेगळ्या आहेत, ऑफिस असिस्टंट असेल किंवा स्केल 1 ऑफिसर असेल। पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, RRBच्या ज्या काही एक्झाम्स होता मित्रांनो त्या मराठीमध्ये होतात। म्हणूनच मी म्हटलंय की महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे। नेमकं एक्झॅक्टली डेट्स कशा आहेत, कोणकोणते इम्पॉर्टंट डेट्स असतील, प्री केव्हा असेल, मेन्स केव्हा असेल, या सगळ्या डेट्सला व्यवस्थित समजून आणि सावरून आपल्याला कामाला लागायचं आहे। या मॅथचा मेन रिझन असा आहे, जर आजच आपल्याला या डेट्स लक्षात आल्या प्रॉपरली तर आजपासून आपल्याला प्रॉपरली स्टडी प्लॅन करता येईल। नेमकं आपले स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणते, वीक सब्जेक्ट कोणते, सब्जेक्टनुसार सिलेबस कसा करता येईल, तर हा जो काही आपल्याला 6.5 ते 7 महिन्यांचा वेळ आपल्या हातामध्ये आहे याचं प्रॉपर युटिलायझेशन करता येईल। याबद्दल अजून जास्त व्हिडिओ मी नंतर तुम्हाला देतच राहील, पण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया की कॅलेंडर मधले महत्त्वाचे डेट्स काय आहेत। चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया ऍक्च्युअल डेट्स काय आहेत। तर 2024-25 साठी जे काही टेंटेटिव्ह कॅलेंडर ऑफ ऑनलाइन कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर RRBs अँड PSBs, ठीक आहे, यासाठी जे काही टेंटेटिव्ह डेट्स आलेले आहे तेव्हा एक त्याच्यावर नजर फिरूया। आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, IBPS जनरली ज्या काही डेट्स देतो त्याच दिवशी दिलेल्या डेट्सला त्यांची प्री आणि मेन्स जनरली होत असते। हा एक IBPS चा चांगला रेकॉर्ड आहे। त्यामुळे या एक्झामच्या अनुसरूनच तुमचं एक्झाम स्ट्रॅटर्जी किंवा तुमचा स्टडी प्लॅन असणं गरजेचं आहे। बघूया वन बाय वन। सगळ्यात पहिले RRBs बद्दल आपण जाणून घेऊया। तर रिजनल रूरल बँकच्या काय आहे, यामध्ये ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर्स अशा दोन वेगवेगळ्या पोस्टसाठी असणार आहे। ऑफिसर मध्ये स्केल 1 ऑफिसर, स्केल 2 ऑफिसर आणि स्केल 3 ऑफिसर अशा 3 पोस्ट असणार आहेत। त्यापैकी एनी ग्रॅज्युएट जो आहे तो स्केल 1 ऑफिसर साठी इलिजिबल आहे, परंतु स्केल 2 आणि स्केल 3 ऑफिसर साठी तिथे एक्सपिरियन्स असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि ती एक्झाम सिंगल एक्झाम असते, तिथं प्री आणि मेन्स नसते। जे की RRB मध्ये ऑफिस असिस्टंट असेल किंवा स्केल 1 ऑफिसर असेल, या दोघांनाही प्री आणि मेन्स या दोन्ही एक्झामिनेशन्स असतात। तर वन बाय वन आपण डेट्स एकदा जाणून घेऊया। तर बघा, ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 या ज्या काही प्रीच्या एक्झामिनेशन आहेत, या सर्व एक्झाम ऑगस्ट मध्ये सुरू होणार आहेत। तर या एक्झाम डेट्स आहेत 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट विद्यार्थी मित्रांनो। यानंतर जी सिंगल एक्झामिनेशन आहे ऑफिसर स्केल 2 आणि स्केल 3 ची, ती 29 सप्टेंबर रोजी असणार आहे। मग आता प्रश्न असा पडतो, सर ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केलची मेन्सची ज्या काही डेट्स असतील त्या आहेत ऑफिसर स्केल 1 साठी 29 सप्टेंबर आणि ऑफिस असिस्टंट साठी 6 ऑक्टोबर। मग आता इथे जनरली जर बघितलं, ऑगस्ट ते ऑक्टोबर ऑफिस असिस्टंट साठी 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी, जवळपास 2 महिन्यांचा कालावधी आपल्या हातात भेटतोय। आणि हा जर विचार केला की ऑफिसर स्केल 1 साठी तर 1 महिन्यापेक्षा जास्त, तोच त्याच लगभग आपल्याला हातामध्ये वेळ भेटतोय। तर या संधीचं सर्वांनी सोनं करा मित्रांनो, प्रॉपरली तुमचा स्टडी प्लॅन असणं गरजेचं आहे। मी एक सजेशन देईल, प्री आणि मेन्स दोन्ही विषय सोबत स्टडी करायला सुरुवात करा। काही विद्यार्थी प्रीचं स्टडीचं आतापासून सुरुवात करतात, प्री क्वालिफाय झाल्यानंतर मी मेन्सला सुरुवात करेल, ही एक सगळ्यात मोठी चूक त्यांची असते। तर ही चूक होऊ देऊ नका, प्री आणि मेन्स दोन्हीही पॅरलल असू द्यात, काही विशेष फरक नाहीये। मेन्स मध्ये फक्त काही विषय एक्स्ट्रा असतात। आता आपण बघूयात PSBs बद्दल। PSB मध्ये क्लर्क, त्यानंतर PO प्रोबेशनरी ऑफिसर आणि स्पेशलिस्ट ऑफिसर, म्हणजेच त्यामध्ये IBPS PO येणार, IT ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर अशा अनेक विंग्स आहेत। आणि या वर्षी जर बघितलं, दरवर्षी जे काही स्पेशलिस्ट ऑफिसरची एक्झाम होते मित्रांनो, ती होते डिसेंबर मध्ये, पण या वर्षी थोडासा यॉर्कर आलाय। या वर्षी स्पेशलिस्ट ऑफिसर होणार आहे 9
नोव्हेंबर रोजी आणि मेन्स जी होणार आहे मित्रांनो ती असणार आहे डिसेंबर मध्ये. आता इथे व्यवस्थित विचार करून आपल्याला व्यवस्थित प्लॅन करणं गरजेचं आहे. पहिल्यासारखं डिसेंबर आणि जानेवारी नाही आहे, आता नोव्हेंबर आणि डिसेंबर आहे. एक्झाम यावेळेस प्रीपोन झालेल्या आहेत. स्पेशल ऑफिसरची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी थोडं इथे लक्ष असू द्यात. यानंतर प्रोफेशनल ऑफिसर आणि क्लर्क बद्दल जाणून घेऊया. IBPS क्लर्कच्या 24 ऑगस्ट, 25 ऑगस्ट, 31 ऑगस्ट या प्रीच्या एक्झामिनेशन्स आहे आणि मेन्स जी आहे IBPS क्लर्कची ती असणार आहे 13 ऑक्टोबर या रोजी. तसंच आपण प्रोबेशनरी ऑफिसर कडे जर बघितलं 19 ऑक्टोबर आणि 20 ऑक्टोबर या 2 दिवशी PO ची प्री असणार आहे आणि PO ची जी मेन्स असणार आहे ती असणार आहे 30 नोव्हेंबर या दिवशी. तर या सगळ्या डेट्स सगळ्या प्रॉपरली स्टडी करा. आजपासून आपल्या हातात दिवस किती आहे, या सगळ्या एक्झाम्स सायमल्टेनियसली कसे आपल्याला क्रॅक करता येईल याचा प्रॉपरली स्टडी करा मित्रांनो. यासाठी RRB साठी थोडंसं वेगळं आहे आणि PSB साठी थोडं वेगळं आहे. RRB साठी रिजनल लँग्वेज मध्ये एक्झाम्स होतात, तर याचा फायदा घ्या. असे विद्यार्थी ज्यांना इंग्लिश मध्ये एक्झाम द्यायला जड जात आहे त्यांनी मराठीमध्ये देखील एक्झाम देऊ शकतात. तर RRBचा जरासा विचार करावा. इथे तुम्हाला इंग्लिशला ऑप्शन आहे, तुम्ही इंग्लिशला हिंदी ऑप्शन ठेवू शकतात. असे भरपूर तुम्हाला आज जर एक्झामचा पॅटर्न, सब्जेक्ट्स याचा अभ्यास केला तर लक्षात येईल की RRB भरपूर विद्यार्थ्यांसाठी ज्यांना इंग्लिशची भीती वाटते ही त्यांच्यासाठी एक असलेली संजीवनी म्हणता येईल. चला आता महत्त्वाच्या काही गोष्टी जाणूयात. पुढच्या यामध्ये आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो की रजिस्ट्रेशनसाठी काय काय असणार आहे. या सगळ्या गोष्टी तशा नोटिफिकेशन मध्ये येणारच आहेत. एक शॉर्ट नजर जर पाहिली तुम्हाला एक फोटो लागणार आहे, सिग्नेचर असणार आहे, थंब इम्प्रेशन असणार आहे आणि हँड रिटन डिक्लेरेशन असणार आहे. सिग्नेचरची साईज दिली 20 ते 50 KB, फोटोग्राफ 20 ते 50 KB, सिग्नेचर 10 ते 20 KB, थंब इम्प्रेशन 20 ते 50 KB आणि हँड रिटन डिक्लेरेशन 50 ते 100 KB असणार आहे. तर याचं नोटिफिकेशन जसं येईल तसं तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट दिल्याच जाईल. यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, फक्त आपलं जे काही स्पार्कल एज्युकेशन चॅनल आहे टेलिग्राम चॅनल याला तुम्ही जॉईन करा. यामध्ये रेग्युलर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या लिंक्स येत जातील. तुम्हाला प्रॉपर गाईड त्या चॅनलवर केल्या जाईल. तिथे तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केल्या जात आहे आणि क्विझेस देखील देता येणार आहेत. त्यामुळे या चॅनलचा विद्यार्थ्यांना प्रचंड फायदा होणार आहे. तसंच जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला या कोर्सेस बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा या रिलेटेड कोर्सेस जर घ्यायचे असतील तर आपल्या अधिकाराचं जे काही ॲप्लिकेशन आहे स्पार्कल एज्युकेशन या ॲप्लिकेशनला डाउनलोड करायला विसरू नका. तर अपेक्षा करतो सर्वांना आजची ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. बाय बाय.